तास मध्ये आपलं स्वागत। मी महादेव वाघमारे। पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील किनई आणि खेड तालुक्यातील कानेवाडी या दोन गावाला जोडण्यासाठी इंद्रायणी नदीवर पूल होणं हे गरजेचं आहे। ज्यावेळेस बाळाभाऊ भेगडे हे मंत्री होते त्यावेळेसची ही मागणी होती आणि काही दिवसानंतर ही काही वर्ष उलटली पण हा पूल झाला नाही। तर प्रत्यक्षात इथल्या ग्रामस्थांची मागणी आहे, आम्ही ते जाणून घेतोय। काय सांगाल नेमकं की त्यावेळेस तुमची मागणी होती, नेमकं थांबला कुठं पूल? नाही, ज्यावेळेस आम्ही बाळाभाऊ भेगडे आमदार असताना त्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही अनेक वेळा त्यावेळेस प्रयत्न केले आणि आदरणीय माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे यांनी सुद्धा त्यावेळेस प्रयत्न केले। माजी मंत्री पालकमंत्री पुणे जिल्ह्याचे कैलासवासी गिरीश बापट त्यावेळेस होते, त्यांच्याकडे सुद्धा आम्ही आमच्या गावची पुलाची मागणी आम्ही त्या ठिकाणी पोचवली। परंतु तदनंतर काही कालावधीनंतर त्या कामाला गती आली नाही आणि ते काम त्या ठिकाणी थांबलं। कारण की किनई कानेवाडी जर या नदीवर पूल झाला, निश्चितच आमच्या किनई गावातील ग्रामस्थांना एक पर्यायी मार्ग या ठिकाणी मिळेल आणि आमच्या तरुणांना त्या ठिकाणी पलीकडे कानेवाडी मार्गे MIDC मध्ये जाण्यासाठी चाकण असन तळेगाव असन त्या ठिकाणी नोकरी कामधंद्यासाठी एक चांगला पर्यायी मार्ग हा या ठिकाणी मिळेल। आमच्या गावातील ग्रामस्थांना अनेक वेळा आमचा जो मार्ग आहे देरोडला जाण्याचा की मिलिटरीचा या ठिकाणी फार मोठा आम्हाला त्रास आहे, पण आमची एक ग्रामस्थांची अनेक वर्षापासूनची मागणी आहे की किनई कानेवाडी पूल झाल्याच्या नंतर आमच्या गावातील जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना सुद्धा पलीकडे त्यांची शेती आहे कानेवाडीच्या बाजूला, ती शेती करण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी जावं लागतं। मग त्या ठिकाणी जात असताना त्यांना एक नावेचा त्या ठिकाणी त्यांना मार्ग आहे, परंतु ते एक जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पलीकडे जावं लागतं। एक शेतकऱ्यांना सुद्धा या पुलाचा फायदा होईल, कामगारांना फायदा होईल आणि कानेवाडी मार्गे जो आता नव्याने तळेगाव MIDC जे वाढत आहेत, चाकण MIDC वाढत आहेत, त्या ठिकाणी आमच्या तरुणांना एक रोजगार मिळण्यासाठी हा मार्ग सोयीचा आहे। मग चिंचवली गावं असन, झेंडेमाळा असन, आमच्या कॅन्टोन्मेंट भागातील जी गावं असन त्यांना सुद्धा पलीकडं MIDC मध्ये जाण्यासाठी हा कानेवाडीचा मार्ग, किनई कानेवाडी जो मार्ग आहे पुलाचा, हा निश्चितच त्याचा आम्हाला लाभ होईल। आज आम्ही उद्या मावळचे विद्यमान आमदार सुनीलांना शेळके यांचा देरोडमध्ये जनता दरबार आहे, त्या जनता दरबारामध्ये आम्ही किनेगाव ग्रामस्थांच्या वतीने आम्ही या आमच्या पुलाच्या मागणी संदर्भात त्या ठिकाणी त्यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत की निश्चितच आम्हाला आमच्या गावातील या किनई कानेवाडीचा जो पूल आहे तो आम्हाला लवकरात लवकर आपल्या माध्यमातून गावाईना आम्हाला मिळावा आणि हा पूल लवकर या ठिकाणी सँक्शन व्हावा आणि या पुलाचे एक सुनील अण्णा शेळके यांच्या माध्यमातून असो, माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे असन आणि आता जे काय महायुती सरकार आहे या सरकारच्या माध्यमातून निश्चितच आमच्या या मागणीला वाचा फुटल। आम्ही उद्या त्या ठिकाणी त्यांच्या जनता दरबारात आम्ही किनेगाव ग्रामस्थ गावचे अध्यक्ष बबनदादा पिंजन यांच्या नेतृत्वाखाली आम्ही उद्या त्या ठिकाणी जाणार आहोत। त्याचप्रमाणे आज आमची ही जी स्मशानभूमी आहे या स्मशानभूमीची या ठिकाणी आदरणीय माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे यांच्या माध्यमातून या स्मशानभूमीचं त्यावेळेस काम झालं, अत्यंत चांगलं काम झालेलं आहे। परंतु त्यानंतर या ठिकाणी जे काही काम त्यावेळेस जे राहून गेलं ते काम सुद्धा आज त्या जे काय पायाभरणी आहे खालची ही पायाभरणी पुन्हा एकदा दुरुस्त करण्यात यावी। आम्ही कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे वेळोवेळी त्या ठिकाणी प्रयत्न केला, परंतु कॅन्टोन्मेंट बोर्ड निधी अभावी या कामाकडे दुर्लक्ष करीत आहेत। त्याही कामासाठी आम्ही निश्चितच विद्यमान आमदार सुनील अण्णा शेळके यांच्याकडे या कामासंदर्भात आम्ही मागणी करणार आहोत। नदी तुमच्या उशाला आहे आणि कोरड घशाला आहे, तुम्ही नदीचं पाणी पिऊ शकत नाही। शेती करत असताना शेतकऱ्याला त्वचेचे आजार होत आहेत, जनावरं पाणी पित नाहीत। नदीबद्दल काय सांगाल? नदीबद्दल जर सांगायचं म्हटलं तर एक अशी पवित्र इंद्रायणी नदी आहे की त्या नदीचा उगम कोरोंड्या गावातून लोणावळा या ठिकाणून झालेला आहे आणि आज तुम्ही जर पाहिलं, पूर्वी या नदीचं पाणी आम्ही स्वतः प्यायचं आणि कसल्याही प्रकारचं पाणी प्यायल्याच्या नंतर आजार होत नसायचा। परंतु आज नदीमध्ये आज मावळ भागातून ज्या वरती ज्या केमिकल कंपन्या आहेत आणि गाव खेड्यातली जी लोक आहेत किंवा शहरातली लोक आहेत,
आज आपण पाहतो सांडपाणी ड्रेनेज डायरेक्ट नदीमध्ये सोडलेलं आहे. तर त्या ठिकाणी कसल्याही प्रकारची आज लोक दखल घेत नाही की आपण हे जर सांडपाणी जर डायरेक्ट सोडलं तर त्या पवित्र इंद्रायणी नदीमध्ये येत आहेत. हे डायरेक्ट सांडपाणी न सोडता प्रत्येक गावातील ग्रामस्थांनी त्याची दक्षता घ्यायला पाहिजे की ते सांडपाणी पुन्हा त्या ठिकाणी त्याच गावामध्ये एखादा फिल्टर प्लॅन उभा करून ते सांडपाणी त्या ठिकाणी स्वच्छ करावं आणि नंतरच त्या पाण्याचा वापर एकतर आपल्या ग्रामस्थ गावातील प्रत्येकाने त्यांना उपयोग होईल. जर ना उपयोग झाला तर स्वच्छ करून ते पाणी तुम्ही नदीत सोडा. आज आपण नदी स्वच्छतेची जी शासनाने दखल घेतलेली आहे महायुती सरकारने की या इंद्रायणी नदीची स्वच्छता लोणावळ्यापासून तर पंढरपूरपर्यंत आज या नदीवरती तीर्थक्षेत्र देवगाव आहे तुकाराम महाराजां जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचं जे खऱ्या अर्थानं त्या देवगावला आज अनेक मोठे साधू संत म्हणा वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात येत असतो. त्यामुळे या नदीचं फार मोठं महत्व निर्माण झालेलं आहे. त्याचप्रमाणे आज आळंदी तीर्थक्षेत्र याच नदीवर आदरणीय माऊलींचं बसलेलं आहे. आदरणीय आपण ज्या पांडुरंगाची भक्ती करतो की त्या इंद्रायणीचं आज पंढरपूरला सुद्धा त्या ठिकाणी भीमा इंद्रायणी या सर्व नद्यांचं त्या ठिकाणी एकत्रीकरण झालेलं आहे. त्यामुळं ज्या ठिकाणून उगम होतो त्या लोणावळ्यापासून तर संपूर्ण पंढरपूरपर्यंत नदी स्वच्छतेचं प्रामुख्याने प्रत्येक ग्रामस्थांनी त्याची दखल घ्यायला पाहिजे. त्या ठिकाणी हे जे काही तुम्ही ड्रेनेजचे पाणी किंवा इतर जे काही घाण पाणी सांडपाणी ते जर आपण त्या नदीमध्ये जाते त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी ग्रामस्थांनी त्याची दखल घ्यायची. त्या प्रत्येक गावातील नागरिकांनी दखल घेऊन किंवा ग्रामस्थांनी दखल घेऊन स्थानिक पातळीवर नगरपालिकेने दखल घेऊन त्या त्या ठिकाणी स्वच्छतेचा फिल्टर प्लॅन त्या ठिकाणी उभा करावा आणि स्वच्छ पाणी ते ड्रेनेजचं असो ते स्वच्छ करून ते नदीत सोडावं अशी मी आपल्याला या ठिकाणी मागणी करतो. काय नाव तुमचं, काय सांगा? नमस्कार, मी अमोल पवार, ग्रामस्थ किनईगाव. आज या ठिकाणी किनईगाव हे बऱ्याच वर्षापासून दुर्लक्षित म्हणता येईल, कारण की किनई गावातले ग्रामस्थ स्वतःच्या हिमतीवर जे काही विकास करायचा ते स्वतःच्या हिमतीवर करत होते. प्रशासनाचा किंवा कॅन्टोन्मेंट बोर्डाचा डायरेक्ट असा संबंध येत असताना सुद्धा त्यांच्याकडनं वर्षानुवर्ष किनई गावाकडे किंवा कॅन्टोन्मेंट बोर्डातील बहुतांश गावाकडे दुर्लक्ष होत होते. मी या ठिकाणी आता आपण ज्या विषयावर बोलतोय की किनई ग्रामविकास मंडळाच्या वतीने बबनदादा पिंजन यांच्या वतीने विविध आंदोलनं केली. कशासाठी? तर किनई गावातील विविध विकास कामांच्या साठी. या ठिकाणी आज प्रामुख्याने बऱ्याच वर्षापासून जो एक प्रश्न प्रलंबित आहे की किनई कानेवाडीचा जो इंद्रायणी नदीवरचा जो पूल आहे तो पूल जर या ठिकाणी पूर्ण झाला तर किनई गावातील दळणवळणाला एक नवीन साधन मिळणार आहे. त्याचबरोबर किनई गावातील विद्यार्थी असतील, कामगार वर्ग असेल, शेतकरी वर्ग असेल यांनाही याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. तर मी या ठिकाणी प्रशासनाला, त्याचबरोबर आपले मावळ तालुक्याचे लाडके आमदार सुनील अण्णा शेळके, माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे व विद्यमान खासदार मावळ तालुक्याचे श्रीरंगाप्पा बारणे यांना किनई ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो की आपण या महत्वाच्या कामामध्ये आपण लक्ष देऊन किनई कानेवाडीचा जो पूल आहे जो बहु वर्षापासून प्रलंबित आहे त्यासाठी आपण या ठिकाणी सहकार्य करावं व आमच्या किनई ग्रामस्थांची मागणी पूर्ण करावी. धन्यवाद. तुम्ही शेतकरी आहे, किनई कानेवाडी हा इंद्रायणी नदीवरचा पूल होणं गरजेचे आहे, काय सांगाल? मी विजय पिंजन. ह्या ठिकाणी कानवाडी ठिकाणी माझी शेती आहे आणि त्याबरोबर 10 ते 12 शेतकरी आहे. जाणे येण्यास मोठा प्रॉब्लेम होत असून मी या ठिकाणी ह्या महायुतीचं सरकार आहे. मी या ठिकाणी विद्यमान आमदार सुनील अण्णा शेळके, माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे, श्रीरंगाप्पा खासदार पारणे यांना मी विनंती करतो. मंडळ किनई अध्यक्ष बबनदादा पिंजन आहेत, काय सांगाल? मी प्रथमतः किनई कानवाडी या पुलाबद्दल प्रशासनाला विनंती करतो की आमच्या किनई कानवाडीच्या जे नागरिक आहे त्या नागरिकांना सातत्याने खूप त्रास होतोय की या पुलाचं पहिल्यांदा हा प्रश्न मार्गी लावा. दुसरी गोष्ट, देवरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाला एक प्रशासनाला विनंती आहे की आमची स्मशानभूमी पडलेली आहे, म्हणजे पडायलाच लागलेली आहे ॲक्च्युली. आणि दुसरी गोष्ट, स्मशानभूमीचं जे शेड आहे ते शेडसुद्धा खचलेलं आहे, तर त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करावा. व तसेच आमच्या महिलांना पाण्यासाठी खूप संघर्ष करायला लागतो. गेले 1980 साली
आपल्या पाण्याची टाकी बांधण्यात आलेली आहे. पण ती पाण्याची टाकी ऑडिटमध्ये त्यांनी ती पाडायला सांगितलेली आहे, म्हणजे डॅमेज केलेली ती टाकी. ज्यावेळेस त्या टाकीमध्ये पाणी पडतं त्यावेळेस ती टाकी फुगती, तिचे कॉलम फुगतात. तिची आता एवढी दुरावस्था झालेली आहे. प्रशासनाला मी वारंवार विनंती करून मी त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे. त्यांना त्या दिवशी उपोषणाचा विषय म्हणजे इशारा सुद्धा दिला होता. पण त्यांनी आपल्याला 1 तारखेला पाण्याच्या पाईपलाईनचं काम चालू करतो असं सांगण्यात आलेलं आहे. पण माझ्या माता भगिनींना किने गावातल्या खूप त्रास सहन करावा लागतो, जेणेकरून वारंवार लाईटी जाणं, पाणी भेटत नाही. एखाद्याने मोटर लावली तर पुढच्या नळाला पाणी भेटत नाही. म्हणजे पाण्याचा प्रेशर कमी असल्यामुळे लोकांना पाणी भेटत नाहीये. प्रशासनाला विनंती आहे की आपण वारंवार म्हणजे लवकरात लवकर हा विषय मार्गी लावा. आणि तसेच CO मॅडम असतील नाहीतर CO सर असतील, जेणेकरून आम्हाला भेटण्याची त्यांची वेळ सुद्धा भेटत नाहीये. दुसरी गोष्ट, देवरोड शहरामध्ये वार्ड क्रमांक 7 मधील सर्व 7 वार्डमधील जो विषय हे राहिलेला आहे, प्लंबरित राहिलेला आहे, म्हणजे काय की NOC देत नाहीये, तो विषय सुद्धा त्यांनी लवकरात लवकर तो मार्गी लावा. कारण का मावळ तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके असतील, राज्यमंत्री बाळाभाऊ वेगडे असतील, खासदार श्रीरंगप्पा बारणे असतील, यांच्या माध्यमातून यांच्या निधीमधनं काही रस्त्यांची शेडची कामं फक्त NOC नसल्यामुळं थांबलेली, ती लवकरात लवकर मॅडमनी ती NOC लवकरात लवकर द्यावी आणि नागरिकांना त्याच्यातून सुटका मिळावी अशी मी किने ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो. धन्यवाद. बघूयात प्रशासनाला जाग येते का? नागरिकांचे जे प्रश्न प्रलंबित आहेत त्यामुळे गैरसोयीचा सामना करावा लागतोय. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.